मराठी भाषेचा गोडवा आणि समृद्धी जाणून घ्यायची असेल तर ही कविता नक्की ऐका आणि पूर्ण ऐका. एक शब्द व्यवहारात आपण किती निरनिराळ्या अर्थांनी वापरतो. ऐकूया त्या कवितेत. कवयित्री आहेत शुभांगी नाखे आणि कविता आहे दगड. एक शब्द तो दगड रांगडा, एक शब्द तो दगड रांगडा, परितयाची रूपे पहा, वृत्ती दृष्टी जैसी असते, अर्थ लाभतो त्यास महा. अ आ इ ई लिहिण्यासाठी दगडाची ती पाटी असते. अ आ इ ई लिहिण्यासाठी दगडाची ती पाटी असते. सरस्वती नाखुश ज्यावरी, त्याला जग हे दगडच म्हणते. लहानपणी जी चोरी केली, लहानपणी जी चोरी केली, कैऱ्या पाडूनी दगडांनी, संसाराचा आरंभ होतो 3 दगडांच्या चुलीतूनी. ऐतिहासिक शिल्पे म्हणजे दगडावरती कोरीव काम. सेतू बांधला वानरांनी त्या, दगड घेऊनी मुखात राम. दगडाची ती शिला होते, दगडाची ती शिला होते, वास्तू बांधण्या आरंभ होतो. अशुभ वार्ता ऐकण्याआधी हृदयावरती दगड ठेवितो. मैलाचा तो दगडच असतो आयुष्यातले वळण सांगण्या. दगडाचीच ती भिंत बांधती नात्यामधले वैर दावण्या. दगडातूनच जन्म आले, पाटा वरवंटा जाते, पाथरवट निर्माते तयाचे, परी त्याच ना कुणी पुसे. दगड घालुनी डोक्यामध्ये कुणी कुणाचा जीवच घेतो. दगड घालुनी डोक्यामध्ये कुणी कुणाचा जीवच घेतो. त्या दगडातून शिल्पकार तो मोहक सुंदर मूर्ती बनवतो. एक भावना मनात असते, एक भावना मनात असते, दगडामध्ये असतो देव, 2 हस्त नतमस्तक होऊनी, या हृदयीची शाश्वत ठेव. जलधारेच्या सातत्याने आकार येतो दगडाला, जलधारेच्या सातत्याने आकार येतो दगडाला. कधी दगडाला पाझर फुटतो परीन निर्दयी हृदयाला, कधी दगडाला पाझर फुटतो परीन निर्दयी हृदयाला. निर्धाराचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. संप बंद आंदोलन म्हणजे क्रूर अमानुष दगडफेक. मूर्ख माणसा अर्थ सांगणे, दगडावरती डोके फुटणे. विनाश घेता ओढावून कधी पायावरती धोंडा पडणे. मार्गावरचे दगड काटे सारून कोणी चालत राहतो, मार्गावरचे दगड काटे सारून कोणी चालत राहतो. उषा खालती दगड घेऊनी आकाश ओढणी कोणी निजतो, उषा खालती दगड घेऊनी आकाश ओढणी कोणी निजतो. ज्याचा त्याने विचार करणे, ज्याचा त्याने विचार करणे, हाती घ्यावा दगड कशास, नावच आपले राहील मागे, दगडावरती कोरून खास. नावचे आपले राहील मागे, दगडावरती कोरून खास, दगडावरती कोरून खास.